नमस्कार मित्रांनो, मी अविनाश राठोड. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मधला आज जो की आपण टॉपिक चालू केलेला आहे, जो की ॲडमिशन टॉपिक आहे, त्या ॲडमिशनपैकी हा 4था नंबरचा क्वेश्चन आहे आपला. राईट. 4थ्या नंबरचा क्वेश्चन जो की आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही व्हरायटीज ह्या ठिकाणी आपण यूज केलेले आहेत. पहिला जो काही क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपण फक्त जनरल एंट्री बघितली होती. त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं, नंतर कॅपिटल अकाउंट बघितलं. राईट. 3 कंडिशनचे वेगवेगळे आपण क्वेश्चन बघितले. या अगोदर आपण 3 क्वेश्चन बघितले. पण आता जो काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पूर्णपणे चेंजेस आहे तुमचा. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला तिन्ही पण अकाउंट जे काही दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंटची आहे तर ती या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे. ओके. तर मी ते त्या पद्धतीचा आपण जो काही क्वेश्चन असतो तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे आज बघणार आहोत. तर माझा क्वेश्चन बघा कशा पद्धतीने दिला. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट लॉस इन द रेशो ऑफ 3:2 ॲज ऑन 31 मार्च 2019. राईट. आता क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला की माधुरी आणि मनीषा या दोघींनी बिझनेस चालू केला. काय केला? बिझनेस चालू केला. आणि बिझनेस चालू केल्यानंतर त्यांचा प्रॉफिट अँड लॉस जो शेअरिंग रेशो होता तो शेअरिंग रेशो या ठिकाणी यूज केलेला आहे 3:2 एवढा. किती रेशो यूज केला? 3:2 एवढा त्यांचा बॅलन्सिंग रेशो आहे, म्हणजे जे काही प्रॉफिट अँड लॉस रेशो तो दिलेला आहे. मग त्याचसोबत एवढी इन्फॉर्मेशन देत असताना त्यांनी सांगितलं की 31/5/2019 चे बॅलन्स शीट सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले. ते बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ओके. तर त्यामध्ये एक लायबिलिटी साइड आणि एक असेट साइड आहे. काय? लायबिलिटी अँड असेट साइड आहे. मग आता ह्या ठिकाणी लायबिलिटी साइडला दिलेलं कंडिशन कॅपिटल अकाउंट 1,80,000. जो काही कॅपिटल अकाउंट आहे त्याच्यामध्ये दिलेले माधुरी आणि मनीषा. राईट. माधुरी आणि मनीषाचा बॅलन्स दिलेला आहे. माधुरीचा बॅलन्स आहे 80,000 रुपये आणि मनीषाचा बॅलन्स आहे 1,00,000 रुपये. हा जो काही बॅलन्स आहे हा ट्रान्सफर होता आपला कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. को ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. त्यानंतर सॅलरी क्रेडिटर 60,000 हा बॅलन्स आपला लायबिलिटीचा असतो, ट्रान्सफर होणार लायबिलिटीलाच. ओके. त्यानंतर बिल्स पेबल सुद्धा आपली लायबिलिटी आहे, ट्रान्सफर होणार लायबिलिटीलाच. ही झाली आपली टोटली लायबिलिटी साइड. ओके. कोणती साइड झाली आपली? लायबिलिटी साइड कंप्लीट झाली. त्यानंतर मात्र असेट साइड ट्रान्सफर करायची. एक साइड झाली की दुसरी साइड पण आपल्याला ट्रान्सफर करावी लागेल. त्यानंतर आपण जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. मग आता या ठिकाणी सेकंड साइड दिलेली ती साइड कशा पद्धतीने बघा. असेट साइड बिल्डिंग 72,000 ही असते बिल्डिंग आपली असेट बिझनेसची म्हणून ट्रान्सफर करणार ती असेटला. प्लांट अँड मशिनरी 60,000 ही सुद्धा असेट आहे. स्टॉक 48,000 असेट. डेटर्स 42,000 मायनस आरडीडी 2,000 इज इक्वल टू 40,000. ऍडमिशन टॉपिक मध्ये जेव्हा आपल्याला मेंटेन आरडीडी सांगितले असेल किंवा रिकव्हरी इंक्रीज डिक्रीज जे काही आरडीडी सांगितलेली असेल तर त्यावेळेला जो काही डेटर्सचा बॅलन्स असतो तो ओपनिंग बॅलन्स द्यायचा. कोणता बॅलन्स द्यायचा आहे? ओपनिंग बॅलन्स द्यायचा. मग ओपनिंग बॅलन्स आपण काय करणार? असेटला ट्रान्सफर करणार आहे. कोणता बॅलन्स? ओपनिंग बॅलन्स 42,000 रुपयाचा असेटला ट्रान्सफर होईल. त्यानंतर बॅलन्स दिलेला आहे बँक बॅलन्स ट्रान्सफर होईल हा सुद्धा असेटला. त्यानंतर फर्निचर दिलेला आहे 1,00,000 रुपये असेट, सॉरी 10,000 रुपये असेल. अशा पद्धतीने आपली ही जी काही बॅलन्स शीट होती बॅलन्स शीट आपल्याला ट्रान्सफर करायची आणि ती ट्रान्सफर आपण केलेली आहे. एवढी जर ट्रान्सफर केले तर तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की किती मार्क्स मिळणार आपल्याला? 2.5 मार्क्स. म्हणजे 2.5 मार्क्स आपल्याला इथपर्यंत आपल्याला मिळू शकतात म्हणजे मिळतातच. ओके. हे कंडिशन झाल्यानंतर खाली इन्फॉर्मेशन दिलेली बघा, काहीतरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. ती कशा पद्धतीने बघा. On 1st April 2019, Mohini is admitted on the following terms. आता जो काही बिझनेस होता आपला चालू होता, कोणी कोण चालू केला? माधुरी आणि मनीषानं. या दोघींनी बिझनेस चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये मोहिनी नावाची जी पार्टनर आहे ती बिझनेस मध्ये इन्कमिंग होती, ऍडमिट होती. ऍडमिट म्हणजे बिझनेस मध्ये येणे, म्हणजे न्यू जो काही पार्टनर आहे तो आपल्या बिझनेस मध्ये ऍड होणे. राईट. आता 1st एप्रिल 2019 ला मोहिनी बिझनेस मध्ये ऍड झाली. पण ऍड होत असताना त्याचे काही टर्म्स होत्या बघा, काय त्याच्या कंडिशन आहे. आणि त्या कंडिशन कशा पद्धतीच्या आहेत त्या बघा. कंडिशन फर्स्ट, शी इज टू पे ₹1 lakh ॲज हर कॅपिटल अँड ₹40,000 ॲज हर शेअर्स ऑफ गुडविल. आता कंडिशन सांगत असताना ही कंडिशन ऑलरेडी आपण 3 क्वेश्चन मध्ये बघितलेली. पुन्हा कंडिशन आली, पुन्हा आपण तिला सॉल्व्ह करणार. आता ही जी काही कंडिशन याची इफेक्ट बहुतेक तुम्हाला माहिती झाले असतील. जरी माहिती नाही झाली असेल तर आज आपण पुन्हा त्याची एक्सप्लेनेशन बघू. तर त्याच्या कंडिशन नुसार इफेक्ट कसे घेणार बघा. She is to pay 1 lakh rupees as her capital. आता कॅपिटल म्हणून किती सांगितलं आपल्याला? 1,00,000 रुपये. राईट. पण कॅपिटल म्हणून जर 1,00,000 रुपये असेल तर हा कॅपिटल बॅलन्स बिझनेस मध्ये येत असताना बिझनेसचा कॅपिटल असतो, म्हणजे कॅश मिळत असते.
आणि जर बिझनेसला कॅश जर मिळत असेल तर डेफिनेटली बिझनेस कसा होणार आहे, प्रॉफिट मध्ये येणार आहे. ओके, मग आता प्रॉफिट मध्ये जर बिझनेस येत असेल तर त्याचे दोन इफेक्ट घ्यायचे. किती इफेक्ट घ्यायचे, दोन. मग दोन इफेक्ट घेत असताना फर्स्ट इफेक्ट हा कॅपिटल फंड आहे, राईट. कॅपिटल फंड मिळाला म्हणजे कॅश बॅलन्स वाढला. मग फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी बॅलन्स बँक दिलेला आहे म्हणून ट्रान्सफर करणार बँक मध्ये बॅलन्स मध्ये ऍड. 1 लाख रुपयाचा फर्स्ट इफेक्ट काय करणार, असेट साइडला बँक बॅलन्स मध्ये ऍड. आणि सेकंड इफेक्ट पार्टनरने दिलेला आहे, राईट. पार्टनरने जर बॅलन्स दिलेला असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड, ज्या पार्टनरने दिलं त्याच पार्टनरच्या अकाउंटला. म्हणजे ह्याचे दोन इफेक्ट घेतले. फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स शीटच्या असेट साइडला जो काही बँक बॅलन्स होता त्याच्यामध्ये ऍड केला. सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जो काही पार्टनर आपला मोहिनी, जी काही पार्टनर मोहिनी तिच्या अकाउंटला 1 लाख रुपये जसे तसे ट्रान्सफर करायचे. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट 40,000 शेअर्स ऑफ गुडविल. काय झाला, शेअर्स ऑफ गुडविल काय झाले या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे त्या पार्टनरने आपल्याला शेअर्स ऑफ गुडविल दिलेली आहे. मग शेअर्स ऑफ गुडविल जर त्यांनी दिलेली असेल त्यांची दोन इफेक्ट घ्यावे लागेल, राईट. माझा दोन इफेक्ट कोणते आहेत, तर दोन इफेक्ट घेत असताना फर्स्ट थिंग गुडविल बिझनेस मध्ये आली बँक बॅलन्स इन्क्रीज झाला. काय झाला, बॅलन्स बँक बॅलन्स इन्क्रीज झाला. आणि जर बँक बॅलन्स इन्क्रीज होत असेल तर काय होणार, त्या ठिकाणी बँकेमध्ये आपण ऍड करणार, राईट. फर्स्ट इफेक्ट काय झाला आपला, बँकेमध्ये ऍड झाला. सेकंड इफेक्ट, आता बँकेमध्ये ऍड केल्यानंतर ही गुडविल कोण दिली होती, न्यू पार्टनर दिली. आणि जर तो बॅलन्स न्यू पार्टनरला दिलेला असेल तर ओल्ड पार्टनरला हा डिस्ट्रीब्युशन करून द्यायचा. काय करायचा, ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करत असताना त्याचा इफेक्ट असेल कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. कुठं असेल, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. फक्त डिस्ट्रीब्युशन राहील कितीचा, जे काही 40,000 असेल त्याचा. ही झाली कंडिशन नंबर फर्स्ट. आता कंडिशन नंबर सेकंड, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2. आता जे काही न्यू शेअरिंग रेशो सांगितलं आता त्यांनी 5:3:2 सांगितलं. आपल्याकडे दोन बॅलन्स अवेलेबल झालेले आहेत. तर दोन बॅलन्स कोणते, फर्स्ट इन या ठिकाणी त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो देतात 3:2 ओल्ड पार्टनरचा, आणि न्यू रेशो दिलेला आपल्याला 5:3:2. म्हणजे याचा अर्थ आपल्याला समोर सॅक्रिफाईस रेशोची वर्किंग नोट मात्र डेफिनेटली काढावं लागणार आहे, राईट. आता ह्याची जर आपल्याला सॅक्रिफाईस रेशोची गरज पडली तर हा रेशो आपल्याला यूज करावा लागेल. ही एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. काय इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त प्रोव्हाइड केलेली. कंडिशन नंबर थर्ड, द असेट आर टू बी रिव्हॅल्यू ॲज अंडर बिल्डिंग ₹1 lakh, प्लांट अँड मशिनरी 48,000. राईट. आणि या कंडिशन मध्ये काय सांगितलं, असेट रिव्हॅल्यू होत आहे. काय होत आहे, असेट रिव्हॅल्यू होत आहे. आणि असेट रिव्हॅल्यू होत असताना त्याच्यामध्ये एक इन्क्रीमेंट होणार किंवा डिक्रीज होणार. इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असताना एक तर असेट वाढेल किंवा कमी होईल, या दोनच कंडिशन या ठिकाणी रिव्हॅल्यू मध्ये येत असतात. तर त्यापैकी बिल्डिंगची जी काही व्हॅल्यू आहे 1 लाख रुपये या ठिकाणी. आणि ऍक्च्युअली आपल्याकडे बॅलन्स किती होता बिल्डिंगचा, तो बॅलन्स आहे बघा बिल्डिंगचा 72,000 रुपये, राईट. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि क्लोजिंग बॅलन्स आहे आपल्याकडे 1 लाख रुपये. किती आहे, 1 लाख रुपये आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स आहे. मग आता ह्या दोघांचा डिफरन्स किती जातोय, 28,000, राईट. मग हा 28,000 रुपयेचा जो डिफरंट आहे हा डिफरंट या ठिकाणी ऍड करावा लागतोय, मायनस डेफिनेटली ऍड करावा लागतोय. 72,000 प्लस 28,000 इज इक्वल टू 1 लाख रुपीज, राईट. मग या ठिकाणी हा बॅलन्स ऍड झाला. असेट मध्ये जर बॅलन्स ऍड होत असेल तर एप्रिशिएशन. काय होणार, एप्रिशिएशन. फर्स्ट इफेक्ट काय केलं, या ठिकाणी आपण ऍड केला कशामध्ये, बिल्डिंग मध्ये 28,000 रुपये ऍड केले. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड सॉरी टू क्रेडिट साइड. असेट वाढली म्हणजे बिझनेसचा प्रॉफिट झाला. काय झाला, असेट वाढली म्हणजे बिझनेसचा प्रॉफिट झाला. आणि बिझनेसचा जर प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, कारण की नॉमिनल अकाउंटच सांगतो की क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, म्हणून या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड घेतो. ही झाली कंडिशन बिल्डिंगची. कंडिशन बिल्डिंगची झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी सांगितलेले 48,000 रुपये. मग प्लांट अँड मशिनरी 48,000 रुपये सांगत असताना प्लांट अँड मशिनरीचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 48,000. आणि प्लांट अँड मशिनरी या ठिकाणी बॅलन्स किती आहे, 60,000 आणि या ठिकाणी 48,000. काय सांगितलं या ठिकाणी, 60,000 आणि 48,000. दोघांचा डिफरन्स किती येतोय, 12,000 रुपये. माझं या ठिकाणी काय झालं, आपला इन्क्रीमेंट झाली की डिक्रीमेंट झाली, डेफिनेटली डिक्रीज झालेली आहे, राईट. आणि डिक्रीज जर होत असेल तर हा जो काही बॅलन्स आहे या ठिकाणी काय होतंय, लेस होतोय.
60,000मधून 12,000 रुपये जेव्हा मायनस करणार तेव्हा 48,000 रुपीज आपल्याकडे रिमेनिंग राहणार आहे. ओके, म्हणजे आता हा जो बॅलन्स आपण मायनस केला तर त्या बॅलन्सला टायटल द्यायचं आहे डेप्रिशिएशन. काय टायटल द्यायचा? डेप्रिशिएशन हा टायटल या ठिकाणी द्यायचा. फर्स्ट इफेक्ट डेप्रिशिएशन मधून म्हणून लेस केला तर सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, सेम ॲज इट इज याच्या ऑपोजिट. काय झालं? त्याच्या ऑपोजिट झालं. इथे ऍड झालं प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट झालं, इथे लेस झालं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला गेलं. दोघांच्या वैसे वर्स आहेत. ओके, कंडिशन नंबर 3 समजली असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये किती इफेक्ट घेतले आपण? 4. बिल्डिंगचे 2 आणि प्लांट अँड मशिनरीचे 2 इफेक्ट. त्यानंतर कंडिशन नंबर 4, आरडीटी टू बी इन्क्रीज अप टू रुपीज 4,000. बिल्डिंग जो की आरडीटीचा बॅलन्स आहे 4,000 ने वाढलेला आहे. कितीने वाढला? 4,000 ने. आणि 4,000 जर बॅलन्स वाढत असेल तर तो आपला डेफिनेटली तो बॅलन्स आपला लॉस आहे. काय तो? लॉस आहे. आणि जर तो बॅलन्स लॉस असेल तर कंडिशन कशा पद्धतीने घेणार ते बघा. आता या ठिकाणी किती इन्क्रीज झालेले? 4,000. डेटरचा बॅलन्स किती आहे? 42,000 रुपीज मायनस 4,000, रिमेनिंग बॅलन्स 38,000. राईट. मग आता या ठिकाणी आपण बॅलन्स लेस केला 42,000 मायनस 4,000 इज इक्वल टू 38,000. ऍक्च्युअली ओल्ड बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स किती दिसतो आपल्याला? 40,000 आणि न्यू बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स किती दिसतोय? 38,000. मग या दोघांचा डिफरंट कितीचा डिफरंट येतोय? 2,000 रुपीजचा. कितीचा येतोय? 2,000 रुपीज. हे जे काही 2,000 रुपीजचा डिफरंट येतोय हाच बॅलन्स ट्रान्सफर करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कुठे ट्रान्सफर? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला. आणि जे 4,000 रुपीजचा फर्स्ट इफेक्ट आपण या ठिकाणी लेस केलेला आहे आरडीटी म्हणून. काय करायचं आहे? आरडीटी म्हणून फर्स्ट इफेक्ट 4,000 रुपीज मायनस आणि दोघांमधला जो डिफरंट येईल तो डिफरंट मात्र रेकॉर्ड करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. ओके, ही झाली कंडिशन नंबर 4. कंडिशन नंबर 5, the old partner decided to retain half of the amount of goodwill in the business. आणि या ठिकाणी नेक्स्ट कंडिशन काय सांगितलं बघा आपल्याला की त्यांनी की जी काही गुडविल आहे, जी गुडविल आहे ती गुडविल आपल्याला काय सांगितली? 50% बिझनेस मध्ये रिटेन करायची. काय करायची? रिटेन करायची. आणि तर ती गुडविल जर आपण बिझनेस मध्ये रिटेन करत असेल म्हणजे किती सांगितली? हाफ अमाऊंट रिटेन करायला सांगितली. किती सांगितली? हाफ अमाऊंट आपल्याला रिटेन करायची सांगितली. आणि जर हाफ अमाऊंट आपल्याला रिटेन जर करायची सांगितलेलं असेल तर हाफ अमाऊंट आपल्याकडे वाचलेली आहे. मग त्या हाफ अमाऊंटचं काय करायचं आहे? 50% अमाऊंट आपल्याकडे बाकी आहे. राईट. मग या 50% अमाऊंट आपल्याला करायचं आहे विथड्रॉ. काय करायचं आहे? विथड्रॉ करायचं. मग हे जेव्हा तुम्ही 50% अमाऊंट विथड्रॉ करताय बिझनेस मधून तर त्यावेळेला ह्याचे 2 इफेक्ट पुन्हा होणार. ऍक्च्युअली आपल्याकडे गुडविल किती होती? 40,000 रुपीजची. 50% बिझनेस मध्ये रिटेन केली आणि 50% जी काही गुडविल होती ती विथड्रॉ केली. मग त्यावेळेस काय होणार? याचा इफेक्ट 50% बॅलन्स मायनस होतोय. म्हणजे 40,000चे 20,000 बिझनेस मध्ये राहू द्यायचे आणि 20,000 रुपये विथड्रॉ करायचे. राईट. मग हे जे काही 20,000 रुपये आपण 50% बॅलन्स लेस करतोय तर त्याचा इफेक्ट फर्स्ट इफेक्ट बँक बॅलन्स मधून लेस. फर्स्ट इफेक्ट बँक बॅलन्स मधून लेस आणि सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. कुठला ट्रान्सफर? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि जो बॅलन्स येईल तो बॅलन्स फक्त आणि फक्त ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्युशन करायचं. कोणत्या पार्टनरला डिस्ट्रीब्युशन करणार? ओल्ड पार्टनर. आणि या ठिकाणी जेव्हा आपण गुडविल डिस्ट्रीब्युशन राहणार आहे तर ह्या वेळेला आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढणं मात्र आवश्यक आहे. कारण की अदरवाइज सॅक्रिफाईस रेशो जर अवेलेबल नसेल तर गुडविल या ठिकाणची गुडविल आणि ह्या ठिकाणची गुडविल मात्र व्यवस्थितपणे आपली डिस्ट्रीब्यूट होणार नाही. इफेक्ट समजले असतील. फर्स्ट इफेक्ट काय केला? बँक बॅलन्स मधून लेस आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट कंडिशन बघा, सन्ड्री क्रेडिटर शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹60,000. ही सांगितली 60,000. या ठिकाणी थोडंसं रॉंग झालं रे. 60,000 नाही तर 66,000. किती? 66,000. सन्ड्री क्रेडिटर शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. आता सन्ड्री क्रेडिटर्स अवेलेबल कितीचे आपल्याकडे? 60,000 चे. राईट. 6,000 रुपयाचे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत आणि न्यू बॅलन्स शीट मध्ये कितीचे? 66,000. डिफरंट किती येतोय? 6,000 रुपीजचे. म्हणजे 6,000 ने बॅलन्स शीट लायबिलिटी साइड वाढतीये. काय होते? 6,000 ने लायबिलिटी आपली वाढतीये. आणि 6,000 ने जर लायबिलिटी वाढत असेल तर डेफिनेटली आपला काय होतो? लॉस आहे. राईट. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे? फर्स्ट इफेक्ट
सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड, फर्स्ट इफेक्ट काय होणार सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड, आणि सेकंड इफेक्ट मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. काय करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला घेणार. हे झालं कंडिशन नंबर 6 चे इफेक्ट राईट. आणि त्यानंतर लास्ट कंडिशन सांगितली बघा, गिव्ह रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. न्यू फर्मचे आपल्याला काय करायचे आता या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट बनायचे आहे. या रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून ओळखतो. कोणता अकाउंट म्हणून ओळखतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट म्हणजे पार्टनर कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. नवीन बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची. या सगळ्या कंडिशन समजल्या असतील. आता ह्याच्यानंतर आपण काय करूया, एक जी काही वर्किंग नोट सांगितली आपल्याला सॅक्रिफाईस रेशिओची, तर ती वर्किंग नोट आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, तर या ठिकाणी आपण सॅक्रिफाईस रेशिओ कॅल्क्युलेट करूया. सॅक्रिफाईस रेशिओ कॅल्क्युलेट करत असताना पार्टनरचे नाव, फर्स्ट पार्टनर होता आपला फर्स्ट पार्टनर होती माधुरी, सेकंड पार्टनर होती मनीषा, आणि थर्ड पार्टनर होती मोहिनी म्हणजे इनकमिंग पार्टनर. ओके, आता ह्यांचा रेशो कशा पद्धतीने होता, ओल्ड रेशो होता त्यांचा 3:, तर ह्या ठिकाणी हा जो काही रेशो होता हा ओल्ड रेशो लिहून घेतला. त्यानंतर न्यू रेशो काय दिला आपल्याला त्यांनी, न्यू रेशो इज इक्वल टू 5:3:2. राईट, हे दोन रेशो आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि सॅक्रिफाईस रेशोचा तुम्हाला मी फॉर्म्युला दिला होता. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. ओके, आता न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. या ठिकाणी न्यू रेशो फर्स्ट पार्टनर माधुरी, आपल्याला दोनच पार्टनरचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करणार आहे. सॅक्रिफाईस रेशो दोन पार्टनरचा निघणार. थर्ड पार्टनरचा जो की सॅक्रिफाईस रेशो असतो तो ऍडमिशन टॉपिक मध्ये निघत नाही. ओके, तर फर्स्ट पार्टनर माधुरी, माधुरीचं न्यू रेशो किती आहे 5. तिघांची ऍडिशन किती आहे 5 + 3 + 2 इज इक्वल टू 10 मायनस साइन द्यायचं तसा. आणि माधुरीचा पहिला ओल्ड रेशो काय होता 3. दोघांची ऍडिशन किती येते 5. राईट, आता दोघांचा कॅल्क्युलेशन करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर यायला पाहिजे तुमचं, ते बघा शॉर्टकट करून दाखवतो तुम्हाला मी. या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी 5 आहे. आपण काय करू शकतो 5 * 2 = 10 करू शकतो. म्हणजे डिनॉमिनेटर आपले जे काही छेदस्थान आहे ते सेम होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी काय होणार आता हे 5/10 जसेच तसे मायनस 3 * 2 = 6 5 × 2 इज इक्वल टू 10 झाले सेम. मग या दोघांची सबट्रॅक्शन करायची. 6 - 1 म्हणजेच काय होणार 1/10 येणार. राईट, आता यानंतर हे झाल्यानंतर नेक्स्ट पार्टनर म्हणजेच मनीषा. मनीषाचं सुद्धा सेम ॲज इट इज 3/10 मायनस 2/5. आन्सर येणार ह्याचं पण 1/10. म्हणजेच जो काही सॅक्रिफाईस रेशो राहील आपला, सॅक्रिफाईस रेशो राहणार त्यांचा, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू 1:1 अशा पद्धतीने ही वर्किंग नोट जी काही तुम्हाला करता आली पाहिजे. आणि यानंतर काय करूया आपण लेजर अकाउंट ड्रॉ करून घेऊया. ओके, तर या ठिकाणी आपण हे जे काही लेजर अकाउंट आहे हे ड्रॉ केलेले आहे. आणि लेजर अकाउंट ड्रॉ केल्यानंतर फर्स्ट आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड इन कॅपिटल अकाउंट, थर्ड इन बॅलन्स शीट म्हणजे स्टेटमेंट. ओके, आता या ठिकाणी स्टेटमेंट पण बनवली, याला आपण स्टेटमेंट म्हणतो. आणि हे दोन आहेत आपले अकाउंट. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही फायनल अकाउंट सॉल्व करशाल तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने कंडिशन तुम्हाला सॉल्व करणे आहे. राईट, फक्त या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या ठिकाणी तो ट्रेडिंग अकाउंट म्हणून ओळखला जातो. सेम ॲज इट इज कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जातात. आता ह्या ठिकाणी दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंट आपल्याला यूज करणे. काय करायचं आपल्याला दोन अकाउंट आणि एक स्टेटमेंट यूज करायची. मग आता हे जे काही क्वेश्चन आहे हा पूर्णपणे सॉल्व करत असताना तुमच्याकडे क्वेश्चन मात्र अवेलेबल पाहिजे. काय असायला पाहिजे क्वेश्चन मात्र तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. आणि जर क्वेश्चन मात्र जर तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल होत जर नसेल तर तुम्ही काय करा तो पहिले लिहून घ्या आणि त्यानंतर काय करा हा जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व करायला चालू करा. ओके, आता कंडिशन स्टॉप सगळे. तर या ठिकाणी ह्याची जी काही ट्रान्सफर स्टेज आहे ते आपण करून घेऊया. राईट, लायबिलिटी सेटला दिलेल्या कंडिशन जो माझा क्वेश्चन अवेलेबल आहे. ओके, तर लायबिलिटी सेटला दिलेल्या कंडिशन नंबर फर्स्ट होती आपल्याकडे कॅपिटल अकाउंट. राईट,
कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर होतात कॅपिटलच्या क्रेडिटला आणि या ठिकाणी टायटल त्याला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. काय होतं? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. मग बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन साठी आपल्याला बॅलन्स दिले बघा माधुरी आणि मनीषाचा 80,000 आणि 1 लाख. माधुरीचा बॅलन्स दिला 80,000 रुपये आणि मनीषाचा बॅलन्स दिलेला आहे 1 लाख रुपये. ओके, हे झाली कंडिशन नंबर फर्स्ट. म्हणजे बॅलन्स शीट आपण जे काही बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर डेली करतोय. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन सन्ड्री क्रेडिटर्स 60,000 रुपये. सन्ड्री क्रेडिटर्स ट्रान्सफर होतात लायबिलिटी साईडला. या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स किती ते 66,000 रुपये. याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. काय करायची? ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. म्हणून आपण त्याला इनर कॉलमला ठेवलेलं आहे. त्यानंतर बिल्स पेबल दिलेले 10,000 रुपये. काय दिले? बिल्स पेबल सुद्धा आपली लायबिलिटी आहे म्हणून ट्रान्सफर लायबिलिटीला आणि त्याचा बॅलन्स दिलेला आहे 10,000 रुपये. किती दिला? 10,000. ही झाली तुमची लायबिलिटी साईडच्या कंडिशन सगळ्या कंप्लीट. त्यानंतर असेट साईडच्या दिलेल्या कंडिशन ऑफ फर्स्ट बिल्डिंग बिल्डिंग आणि बिल्डिंगचा बॅलन्स दिलेला बघा 72,000 रुपीज. याच्यावर ऍडजस्टिंग विचारलेली आपल्याला 72,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स दिला 60,000. याच्यावर सुद्धा आपल्याला ऍडजस्टिंग विचारलेली ते इनरला ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिलेली स्टॉकची. काय दिलेलं आहे? स्टॉकचा बॅलन्स आहे 48,000 रुपीज. याच्यावर कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये. त्याला काय करायचं? बॅलन्सचं आउटर कॉलमला रेकॉर्ड करायचं. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे डेटर्स. काय? डेटर्स आणि डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे. जी काही 4,000 इन्क्रीमेंट झालेली आहे ती डेटर्समध्ये आहे आणि या ठिकाणी बॅलन्स रेकॉर्ड करायचा 42,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट बॅलन्स दिलेला बघा आपल्याला बँकचा. बँक बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे जवळपास 20,000 रुपये. किती? 20,000. आणि लास्ट कंडिशन दिलेली फर्निचरचा बॅलन्स दिलेला आपल्याला 10,000 रुपीज. फर्निचरवर ऍडजस्टमेंट नाही. या झाल्या तुमच्या ट्रान्सफर. ओके, ट्रान्सफर झाल्यानंतर कंडिशन नंबर फर्स्ट. काय? कंडिशन नंबर फर्स्ट सांगितली होती 1 लाख रुपीज काय झालं? कॅपिटल फंड होता आणि 40,000 रुपीज गुडविल होती. मग जो काही कॅपिटल फंड होता त्याचे दोन इफेक्ट घ्यायचे. फर्स्ट कॅपिटल फंडची इफेक्ट घेत असताना ऍड मोहिनी कॅपिटल अकाउंट. किती दिले? कॅपिटल 1 लाख. राईट. आणि या दोघांची ऍडिशन किती येते? 1,20,000. आणि जे काही 1 लाख रुपये ऍड झाले बँक बॅलन्स मध्ये अकाउंट 1 लाख रुपये. राईट. त्याच कंडिशन मध्ये आपल्याला गुडविल दिली होती 40,000 रुपयाची गुडविल दिली होती आणि गुडविलचा फर्स्ट इफेक्ट करायचा या ठिकाणी ऍड गुडविल. किती दिली आपल्याला? 40,000 रुपयाची गुडविल या ठिकाणी ऍड केल्यानंतर सेकंड इफेक्ट ट्रान्सफर करायचा होता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि या ठिकाणी टाकलेला असेल बाय गुडविल आणि ब्रॅकेट मध्ये लिहा बँक अकाउंट. आणि या ठिकाणी जे काही 40,000 रुपये हे असं सॅक्रिफाईस रेशोनुसार याचं डिस्ट्रीब्युशन करा. सॅक्रिफाईस रेशोनुसार डिस्ट्रीब्युशन करत असताना बॅलन्स असेल इक्वल जो की आपण या ठिकाणी दिलेला आहे 20,000 and 20,000. राईट. कंडिशन नंबर फर्स्ट आपली सॉल्व्ह झाली. कंडिशन नंबर सेकंड दिली होती बघा द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2 ही इन्फॉर्मेशन होती. कंडिशन नंबर थर्ड काही असेट ज्या होत्या त्या आपल्या रिव्हॅल्यू होत होत्या. राईट. मग असेट रिव्हॅल्यू होत असताना फर्स्ट असेट दिली होती आपल्याला बिल्डिंगचा बॅलन्स 72,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिला होता 1 लाख. राईट. 1 लाख रुपये बॅलन्स दिला. मग दोघांचा डिफरन्स किती येतोय? 28,000. मग हा जो बॅलन्स आहे तो काय केला होता आपण? ऍड केला होता. ऍड ऍप्रिशिएशन. काय होणार आहे तो? ऍप्रिशिएशन. आणि जर या ठिकाणी बॅलन्स ऍड झाला बॅलन्स वाढला असेल साईडचा तर डेफिनेटली आपला प्रॉफिट असतो. मग तो प्रॉफिट ट्रान्सफर केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट म्हणून. बिल्डिंग अकाउंट आणि बिल्डिंग अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे 28,000 जेवढा वाढला तेवढा. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्येच कंडिशन सांगितली होती प्लांट अँड मशिनरी 48,000. प्लांट अँड मशिनरी दिलं 60 आणि आपल्याला किती सांगितलं त्यांनी? 48,000. राईट. मग त्या दोघांचा डिफरन्स किती येतोय? 12,000 रुपयेचा. आणि जो हा 12,000 रुपयेचा डिफरंट आहे तो काय झालेला आहे या ठिकाणी? लेस झालेला आहे. 60,000 मायनस 12,000 इज इक्वल टू 48,000. राईट. मग या ठिकाणी जे 12,000 रुपीज मायनस केले त्याला टायटल द्यायचं डेप्रिशिएशन. काय टायटल द्यायचंय? डेप्रिशिएशन. आणि या ठिकाणी हा बॅलन्स मायनस झाला म्हणजे हा जो काही बॅलन्स असेल कुठं असणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. प्लांट अँड मशिनरी अकाउंट किती बॅलन्स असतो 12,000 राईट. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन होती आरडीडीची. आरडीडी इन्क्रीमेंट झाली होती 4,000 ने. मग 4,000 ने इन्क्रीमेंट होत असताना हे ठिकाणी आपल्याला आरडीडी 4,000 रुपीज मायनस करायची. या ठिकाणी 4,000 रुपीज मायनस करत असताना 42,000 मायनस 4,000 इज इक्वल टू 38,000. आणि तुम्हाला मी ह्याची कंडिशन क्वेश्चन समजून सांगत असताना सांगितले होते की कंपॅरिझन घ्यायचं आहे. कंपॅरिझन किती होता 2,000 रुपीज. आणि तो 2,000 रुपीज ट्रान्सफर करायचा होता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू आरडीडी. अमाउंट असेल 2,000 राईट. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन होती रिटेन हाफ अमाउंट इन द बिझनेस. बिझनेस मध्ये रिटेन करायची हाफ अमाउंट. आपण काय करूया हा बॅलन्स जो आहे थोडासा खाली रेकॉर्ड करून घेऊया. फर्निचर 10,000 रुपीज. आणि या ठिकाणी गुडविलची जी काय ती गुडविल रिटेन करायची. रिटेन किती करायची ते आपल्याला 50%. मग आउट 50% काय करायचं बॅलन्स विथड्रॉ करायचं आहे. काय करायचं आहे 50% बॅलन्स विथड्रॉ करायचं. मग ह्या ठिकाणी बॅलन्स किती आहे बघा आपल्याकडे 1,60,000 राईट. याच्यापैकी 50% गुडविल काय करायची आहे विथड्रॉ करायची. 50% गुडविल किती होती आपली 20,000. ओके. मग हे 20,000 रुपये जर इथून मायनस केले तर तो बॅलन्स कोणी रिसीव्ह केलेला आहे पार्टनर जो रिसीव्ह केला. आणि पार्टनर जेव्हा रिसीव्ह करताय तेव्हा या ठिकाणी इफेक्ट घ्यायचा टू गुडविल अकाउंट. बँकेमध्ये टायटल द्या ब्रॅकेटमध्ये टायटल द्या बँक. आणि हा जो काही बॅलन्स 20,000 तो सुद्धा सॅक्रिफाईस रेशो नुसार वाटून द्या 10,000 अँड 10,000. ओके. यानंतर नेक्स्ट कंडिशन कोणती आपल्याला सॅलरी क्रेडिटर्सची. कोणती आता सॅलरी क्रेडिटर्सची. सॅलरी क्रेडिटर्स किती दिलेले आहेत 60,000 आणि आउटर कॉलमला बॅलन्स दिलेला आहे 66,000. या ठिकाणी 6,000 वाढले. काय झाले 6,000 वाढले. आणि जर 6,000 रुपये जर वाढत असेल तर या ठिकाणी आपल्याला टायटल द्यावा लागेल सॅलरी क्रेडिटर्स इन्क्रीज. सॅलरी क्रेडिटर्स इन्क्रीज टायटल असेल ऍडचा. या ठिकाणी हा बॅलन्स वाढला. जर लायबिलिटी आपली वाढत असेल तर डेफिनेटली आपला लॉस असतो आणि असेट साईड जर वाढत असेल तर प्रॉफिट असतो. मग या ठिकाणी लायबिलिटी साईड वाढली म्हणजेच लॉस झाला. आणि लॉस जर होत असेल तर तो डेबिट साईडला ट्रान्सफर करायचा. डेबिट साईडला ट्रान्सफर करत असताना या ठिकाणी टायटल असेल सॅलरी क्रेडिटर्स. किती असेल सॅलरी क्रेडिटर्स 6,000. या झाल्यात आपल्या सगळ्या कंडिशन ट्रान्सफर. ओके. सगळ्या कंडिशन ट्रान्सफर झाल्यानंतर शेवटची कंडिशन असते आपली क्लोजिंगची. मग क्लोजिंग करत असताना या ठिकाणी फर्स्ट कंडिशन म्हटलं तर मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी जी क्लोजिंग कशा पद्धतीने करायचे अकाउंट ते तुम्हाला सांगितले होते. फर्स्ट अकाउंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचा. त्यानंतर कॅपिटल आणि शेवटी बॅलन्स शीट. ओके. मग या ठिकाणी आपण फर्स्ट काय करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते क्लोज करून घेऊया. या दोन्ही साईडची टोटल करा. दोन्ही साईडची टोटल करत असताना क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. किती आहे 28,000. डेबिटचा सुद्धा तेवढेच रेकॉर्ड करा 28,000. 28,000 मधून हा जो काही बॅलन्स दिलेला आहे 12,000 2,000 आणि 6,000 हा जो काही बॅलन्स आहे तो मायनस करा. बॅलन्स उरेल 8,000 रुपये. म्हणजे जे काही 8,000 रुपये बॅलन्स आहे हा मायनस केल्यानंतर या ठिकाणी टायटल द्यायचा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि ह्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचा बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ओके. कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत असताना माधुरी आणि मनीषा या दोघींना काय करायचं हा बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा त्यांच्या ओल्ड रेशोनुसार 3:2 रेशोनुसार. माधुरी आणि मनीषा. आता माधुरीचा बॅलन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा 3:2 रेशोनुसार. याला काय करायचं आता डिवाइड करायचा आहे. तो डिवाइड कशा पद्धतीने करणार ते बघा. 8,000 गुणिले 3 भागिले दोघांची ऍडिशन. दोघांची ऍडिशन किती येणार आहे 5. या दोघांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 5 1 5 5 1 5 उरले किती 3. 5 1 30 आणि 2 शून्य तसे म्हणजेच किती 1,600 गुणिले 3. मग 1,600 गुणिले 3 केलं तर बॅलन्स येतो 4,800 रुपये. किती येतात 4,800 रुपये. याच बॅलन्सने ह्याला मल्टिप्लाय करा. 1600 गुणिले 2 बरोबर 3200 रुपये म्हणजे 3,200 रुपीज. हा झाला तुमचा कॅल्क्युलेशन म्हणजेच डिस्ट्रीब्युशन आपण केलं 4,800 अँड 3,200 रुपीज.
हा जो बॅलन्स आलेला आहे डेबिट साईडचा तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, आणि जो काही बॅलन्स आहे तो जसं तसं ट्रान्सफर करा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. किती बॅलन्स येतो? फर्स्ट पार्टनरला 4800, सेकंड पार्टनरला 3200, लास्ट पार्टनरला बॅलन्स मिळणार नाही. आता जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज केलं तसंच सेम ॲज कॅपिटल अकाउंट सुद्धा क्लोज करायचं आहे. मग तो क्लोज करत असताना पार्टनर नंबर लास्ट आपण काय करूया, पहिले क्लोज करून घेऊया. पार्टनर नंबर लास्टची जी काही टोटल आहे क्रेडिट साईडची जास्त आहे, या ठिकाणी आपण क्रेडिट साईडची अमाऊंट पहिले रेकॉर्ड करू 1 लाख, आणि या ठिकाणी डेबिटला सुद्धा बॅलन्स 1 लाख, राईट. मग आता या ठिकाणी हा जो बॅलन्स आहे किती आला इथं 1 लाख, आणि या साईडला सुद्धा बॅलन्स आहे 1 लाख, राईट. मग या ठिकाणी 1 लाख रुपीज जे काय तर झिरो मधून मायनस केलं तर किती होतात 1 लाख, राईट. मग आता पार्टनर फर्स्ट आणि सेकंड काय करायचं, आता क्लोज करून घ्यायचं. मग आता फर्स्ट पार्टनरची जी काही टोटल आहे ती टोटल येते बघा 1,04,800. किती ते 1,04,800. 1,04,800 डेबिटचा सुद्धा रेकॉर्ड करा, आणि त्याच्यामधून 10,000 रुपीज मायनस करा. 10,000 रुपीज मायनस केल्यानंतर बॅलन्स होतो 94,800, राईट. आता क्वेश्चन जो काही पार्टनर नंबर सेकंड आहे तर सेकंडची टोटल करा. सेकंडची टोटल येते बघा 1,23,200. 1,23,200. डेबिट साईडला सुद्धा तोच बॅलन्स रेकॉर्ड करा 1,23,200. त्यामधून 10,000 रुपीज मायनस करा, बॅलन्स होईल 1,13,200. हा जो बॅलन्स आला तर त्याला टायटल द्या टू बॅलन्स कॅरेड डाऊन. काय टायटल दिला? टू बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे तो जसे तसा कुठे ट्रान्सफर करायचा आपल्याला लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करत असताना या ठिकाणी टायटल असेल कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट मध्ये तिघांचं नाव होता माधुरी, मनीषा आणि मोहिनी. तिघांचं बॅलन्स जसं तसं इथे कॉपी पेस्ट करा 94,800, 1,13,200 and 1 lakh. आणि तिघांची काय करायची आता ॲडिशन करायची. 94,800 प्लस 1,13,200 प्लस 1 लाख. या तिघांची ॲडिशन केल्यानंतर ॲडिशन येते 3,08,000 रुपये. किती ती 3,08,000. आता हा जो बॅलन्स आला 3,08,000 प्लस 66,000 प्लस 10,000. या तिघांची ॲडिशन करायची, आणि त्यानंतर जेवढी तुमची लायबिलिटी येत असेल तेवढी तुमची असेट साईड यायला पाहिजे. जर असेट साईड जर तेवढी येत नसेल तर तुमचा क्वेश्चन मात्र चुकला. आपण स्वतः व्हेरीफाय करू शकतो की आपलं क्वेश्चन बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी बॅलन्स शीट क्लोज करायच्या अगोदर जे काही बॅलन्स आहे सगळे आउटर कॉलमला आहे का ते चेक करून घ्यायचे. आता बिल्डिंगचा बॅलन्स आउटरला आहे, प्लांट अँड मशिनरी सुद्धा आहे, स्टॉक पण आउटरला आहे, डेटर्स पण आहे, आणि बँकेचा बॅलन्स आउटरला नाहीये. 1,60,000 मायनस 20 बॅलन्स किती होतो 1,40,000, राईट. आणि शेवटी फर्निचरचा बॅलन्स सुद्धा आउटरला आहे. मग आता या दोन्ही साईडची टोटल करायची, आणि टोटल करत असताना टोटल यायला पाहिजे आपले 3,84,000 रुपीज. किती यायला पाहिजे 3,84,000 रुपीज. अशा पद्धतीने आपल्याला हे जे काय क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. काय काय सॉल्व्ह केलं आपण आज याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि शेवटी बॅलन्स शीट. ओके. तर या क्वेश्चन मध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मेल करा. आपण ते जे काही कमेंट येतील त्याच्यावर पुन्हा जो काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल ते आपण ते जे काही क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करून घेऊ. ओके. थँक्यू.